सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। धुळे सुरत महामार्गावरील त्या उड्डाण पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात, ठिकाण बनले अपघातांचा हॉटस्पॉट। अवघ्या काही महिन्यात तिसरा चौथा गंभीर अपघात। महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप, तातडीच्या उपाययोजनांची मागणी। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कुणाल हॉटेल समोरील उड्डाण पुलाजवळ मंगळवारी भीषण अपघात झाला। नवापूरहून गुजरात राज्यात जाणारा ट्रक क्रमांक TN 93L 0771 च्या मागील बाजूस MP 21H1908 या ट्रकने भरधाव वेगात जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की धडक देणाऱ्या ट्रकचा पुढील केबिन पूर्णपणे चेंगरला गेला आणि चालक केबिनमध्ये अडकून पडला। घटनेची माहिती मिळताच इस्लामपुरा परिसरातील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। जीवाची पर्वा न करता तब्बल 1.5 तास अथक प्रयत्न करत नागरिकांनी चेंगरलेल्या केबिनमधून चालकाची सुखरूप सुटका केली। नागरिकांनी दाखवलेल्या धाडस, तत्परता आणि मानवतेमुळे चालकाचा जीव वाचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। दरम्यान नवापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले। जखमी चालकाला रुग्णवाहिकेद्वारे नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार चालकाच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी नागरिकांच्या समन्वयातून वाहतूक सुरळीत करण्यात आली। वारंवार अपघातांचा हॉटस्पॉट बनले ठिकाण। विशेष म्हणजे कुणाल हॉटेल समोरील उड्डाण पुलाजवळ गेल्या काही महिन्यात हा तिसरा चौथा गंभीर अपघात घडलाय। त्यामुळे हे ठिकाण आता अपघातांचा हॉटस्पॉट बनत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। सतत होत असलेल्या अपघातामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत शहरातील दाट लोकवस्तीला लागून असलेल्या धोकादायक ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे। या ठिकाणी वेगमर्यादा नियंत्रण, रंबल स्ट्रिप्स, स्पष्ट इशारा फलक, उच्च क्षमतेची प्रकाश योजना, CCTV व प्रभावी वाहतूक व्यवस्थापनाची अंमलबजावणी तातडीने करावी, अन्यथा भविष्यात आणखी मोठी जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली।